ब्रेकिंग न्यूज आहे। एलओसीवर गोळीबार थांबल्याची माहिती पुढे येते आहे। श्रीनगरमध्ये कोणता स्फोट झाला नाही। भारतीय लष्कराने याबाबतची माहिती दिलेली आहे। या क्षणाच्या दोन महत्त्वाच्या अपडेट आहेत। या एकीकडे एलओसीवरचा गोळीबार थांबल्याची माहिती दिलेली आहे, दुसरीकडे श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये कुठला स्फोट झाला नाही अशी माहिती आता भारतीय लष्कराकडून दिली गेलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच या संदर्भातले अपडेट्स आपण बघितलेले होते। श्रीनगरमध्ये स्फोट झाल्याचे स्वतः जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून सोशल माध्यमांमध्ये सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता लष्कराकडून अधिकृतपणे जी माहिती येते त्यानुसार श्रीनगरमध्ये कुठलाही स्फोट झालेला नाही असं लष्करानं सांगितलेलं आहे। या दोन घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दोन महत्त्वाचे अपडेट आहेत यामध्ये। एक म्हणजे एलओसीवरती गोळीबार थांबलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट, आणि दुसरीकडे श्रीनगरमध्ये कुठलाही स्फोट झालेला नाही आहे असं आता लष्करानं सांगितलंय। आधी ओमर अब्दुल्ला यांनी स्फोट झाल्याबद्दल अर्थातच ट्विट केलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या बातम्या पुढे आलेल्या होत्या। शिवाजी, अगदी या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता डेली न्यूज कडनं स्पष्टीकरण आल्यानं एक संभ्रमाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। मात्र जे व्हिज्युअल येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये ते चिंतेचे आहे। मग त्यामुळं जैसलमेर असो, बिकानेर असो, या भागामध्ये ज्या पद्धतीने ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत त्याचं कारण हेच आहे की पाकिस्तान हल्ला करू शकतो, ही जी भीती आहे। आणि हे प्रशासनाने केलेलं आहे, भारत सरकारच्या जे प्रशासन आहे आपलं, तर त्यांच्यात जे अंडर येणारं प्रशासन हे सगळं करत आहे। याचा अर्थ पाकिस्तानवरती अद्यापपर्यंत विश्वास ठेवायचा नाही हे भारताने ठरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी, त्यामुळे या दोन मोठ्या अपडेट आपल्या समोर आहेत। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया, एकतर एलओसीवरती गोळीबार थांबल्याची माहिती पुढे येते आहे आणि दुसरीकडे श्रीनगरमध्ये स्फोट झाल्याची माहिती ही स्वतः ओमर अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलेली होती। मात्र आता लष्करानं जी माहिती दिलेली आहे ती अर्थातच अशी आहे की श्रीनगरमध्ये कुठला स्फोट झालेला नाही आहे। स्वतः भारतीय लष्करानं ही माहिती दिली आहे, त्यामुळे अर्थातच दोन्हीकडनं ही माहिती येते। म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात स्फोट झाले, दुसरीकडे लष्कर म्हणते की स्फोट झाले नाही, त्यामुळे एकूणच संभ्रमाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। शिवाजी, आपण उल्लेख केला त्याप्रमाणे अर्थातच दोन्हीकडनं ही जी माहिती समोर येते दोन्ही सोर्सेसकडनं, त्यामुळे एक संभ्रम अर्थातच स्वाभाविक आहे की तिकडच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, कारण अनेक भागांमध्ये सध्या ब्लॅकआउटची स्थिती आहे। अगदी, त्यामुळेच हा प्रश्न आहे। मात्र भारताच्या लष्करावरती आपला विश्वास आहे आणि लष्कराने जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती डोळे झाकून आपण विश्वास ठेवायला पाहिजे। कारण आपण देखील आरामात दिल्ली असो किंवा मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो, राजस्थान असो, वेगवेगळ्या स्टेटमध्ये ज्यांच्या भरोश्यावरती जगतो, आनंदाने राहतो आणि आनंदाची झोप घेतो रात्री, तेव्हा ते सीमेवरती भारताचं रक्षण करण्यासाठीच असतात। त्यामुळे त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवणं अपेक्षित आहे आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट ही आहे की आपण काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळं पाकिस्तानमध्ये कोणीही हल्ला करू शकतं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण काळजी घेणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून हा ब्लॅकआउट जो आहे तो करण्यात आल्याचं समजतंय। अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दोन महत्त्वाचे अपडेट आहेत यामध्ये। एलओसीवरती गोळीबार थांबलेला आहे। आपल्याला माहिती आहे की शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर 3च तासांनी अनेक भागांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार करण्यात आला। भारतानं सुद्धा याला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं। मात्र आता जी ताजी अपडेट आपल्या हाती आहे त्यानुसार एलओसीवरचा गोळीबार थांबलेला आहे।